हेलो एंड वेलकम ऑल ऑफ यू। आज की क्लास के अंदर हम हेरिटेज मॅनेजमेंट म्हणजेच ऐतिहासिक ठेव्यांचं जतन या चॅप्टरचे महत्त्वाचे MCQ आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. सो स्टार्टिंग विथ दिस क्लास, बघा तुम्हाला माहिती आहे MVSAT भारतातली सगळ्यात मोठी स्कॉलरशिप एक्झामिनेशन टेस्ट होणार आहे आणि तिच्या तारीख पण तुम्हाला दिलेल्या आहेत. 30 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनची. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर नक्की करा. आणि त्याचबरोबर याच्या तारखा ऑफलाईनसाठी पण देण्यात आलेल्या आहे. यामध्ये तुम्हाला ऑल इंडिया रँक, 100% स्कॉलरशिप, 150 करोड ऑफ स्कॉलरशिप अँड 2 करोडपर्यंत बक्षिसं मिळणार आहेत. सो याचे काही सेंटर्स इथं ऑफलाईन सेंटर्स दिलेले आहेत. PCMC पुणे, स्वारगेट पुणे, औंध पुणे, सिंहगड पुणे, बुलढाणा आणि अमरावती या ठिकाणी ही परीक्षा या डेट्स दरम्यान होणार आहे. ऑल्सो स्कॉलर प्राईम बॅच विच इज लॉन्च बाय प्रवीण सर ही सध्या सुरू आहे 1499 रुपयामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टी विथ ई बुक जे आहे ते अवेलेबल होणार आहे. सो इफ यू आर नॉट टेकन इट प्लीज डू विजिट द वेबसाईट. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे, व्हाय इज लायब्ररी मॅनेजमेंट इम्पॉर्टंट? ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचं आहे? तर आपण हा चॅप्टर अजून अभ्यासलेला नाही, त्यामुळं यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या अजून आपल्याला माहिती नाही आहेत. बट जेव्हा आपण हा चॅप्टर अभ्यासणार त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थापन कसं करायचं किंवा लायब्ररी मॅनेजमेंट कसं केलं जातं ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. फक्त आता सध्या IMP क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन करा. Explain the statement with reason. Only trained person who are duly qualified can take up the task involved in the work of conservation and preservation. केवळ योग्य पात्रता असलेले प्रशिक्षित व्यक्ती संवर्धन आणि संवर्धनाच्या कामात गुंतलेले कामं करू शकतात. तर का करू शकतात? तर हे तुम्हाला जे आहे ते एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर स्थळकोश काय असतो, स्थलकोश कशाला म्हणतात, त्यावर तुम्हाला एक टिप लिहायची आहे. टिपा लिहामध्ये हा प्रश्न विचारतात. नेक्स्ट इज विच टास्क आर इम्पॉर्टंट इन आर्काइव्ह मॅनेजमेंट? अभिलेखागार व्यवस्थापनात कोणती कामं महत्वाची असतात याला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. ओनली ट्रेन पर्सन. आता हा प्रश्न आपण पाहिला, याला एक्सप्लेन करा म्हटले होते. आधीच्या याच्यामध्ये ते शॉर्ट नोट विचारली होती. तर अशा टाईपचे प्रश्न रिपीट होतात आपल्या बोर्ड्समध्ये. जे IMP असतात ते 2-3 टाईपमध्ये तुम्हाला दिसतील. सो तुम्ही त्याच्यातून ॲनालाइज करू शकता की हा क्वेश्चनला जास्त वेटेज आहे, याला कमी वेटेज आहे. त्यानंतर अभिलेखागार आणि ग्रंथालय संशोधन जर्नल्स माहितीपूर्वक पत्रकं, पोस्टर्स इत्यादी प्रकाशित करतात. आर्काइव्ह अँड लायब्ररी पब्लिश रिसर्च जर्नल, इन्फॉर्मेटिव्ह पम्पलेट्स, लिफलेट्स, पोस्टर एक्सेट्रा. का करतात हे आपण आपल्या या चॅप्टरमध्ये जेव्हा अभ्यास करू तेव्हा बघणारच आहोत. त्यानंतर राईट शॉर्ट नोट ऑन सरस्वती महाल लायब्ररी. सरस्वती महाल नावाचा जो ग्रंथालय आहे त्याच्यावर टिपा लिहायच्या आहेत. ऑल्सो याच्यामध्ये व्हॉट मेजर्स यू विल सजेस्ट फॉर कन्झर्वेशन ऑफ सोर्सेस ऑफ हिस्ट्री. इतिहासाच्या स्रोतांच्या संवर्धनासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवणार आहात याबद्दलच्या तुम्हाला डिटेलमध्ये या ठिकाणी आन्सर्स लिहायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन इज राईट डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट लायब्ररीज अँड आर्काइव्ह. ग्रंथालय आणि अभिलेखागाराबद्दल सविस्तर माहिती लिहिण्याबद्दलही आपल्याला याच्यामध्ये प्रश्न विचारतात. आणि इंग्लिशवाल्या पोरांनी पण हे लक्षात घ्या, तुम्हाला पण हे आहे. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ लायब्ररी मॅनेजमेंट. ग्रंथालय व्यवस्थापनाचं महत्त्व पहिलाच प्रश्न होता, आताही तो आलाय. विश्वकोशावर एक छोटी टीप लिहायची आपल्याला. राईट शॉर्ट नोट ऑन विश्वकोश. व्हॉट इज विश्वकोश? विश्वकोश एक पुस्तक असतं जे एका डिक्शनरी सारखं असतं आणि एका प्रत्येक विषयाची समजा एक डिटेलमध्ये माहिती जर असेल तर ती याच्यामध्ये असते. जसं आपलं विकिपीडिया आहे. विकिपीडिया इट इज सिम्पली वी कॅन से एन्सायक्लोपीडिया, ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची आपल्याला इन्फॉर्मेशन जे आहे ते डिटेलमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक विषयाचा असाच एक विश्वकोश असतो. मराठी भाषेचा असो, इतिहासाचा असो, भूगोलाचा असो. गिव्ह इलॅबरेट आन्सर टू द फॉलोइंग. व्हॉट काइंड ऑफ ट्रेनिंग इज रिक्वायर्ड टू स्टडी रिटर्न सोर्सेस. लिखित स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण आवश्यक आहे तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. लुव्र नावाचं जे म्युझियम आहे त्याच्यावर आपल्याला शॉर्ट नोट लिहायचे. हाही एक प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर ह्या सगळ्या प्रश्नांचा आपण आज हे आवाका पाहिलेला आहे. आणि याचबरोबर आपल्या चॅनलवरती काही दिवसांनंतर म्हणजे 22 तारखेपासनं
महायज्ञ सुरू होणार आहे, ज्यामध्ये आपल्या याच्यावरती चॅनलवरती सगळे महत्त्वाचे शिक्षक, सो प्रवीण सर, वर्षा मॅम, त्यानंतर कृषी मॅम आणि भूमिका मॅम हे सगळे तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी शिकवणार आहेत. ऑल्सो याच्या टाइम टेबल पण आपण जारी केलं आहे की पहिल्या दिवशी नेमकं काय असेल, 22 सप्टेंबरला, दुसऱ्या दिवशी काय असेल, तिसऱ्या दिवशी काय असेल, चौथ्या दिवशी काय आहे, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि 10 दिवस ही पूर्ण तुम्हाला सिरीज मिळणार आहे, ज्यामध्ये पूर्ण फर्स्ट टर्मचा जो बॅकलॉग आहे तो आपण भरून काढणार आहोत, चॅप्टर 1 टू चॅप्टर लास्ट. सो हे तुम्ही बघू शकता. ऑल्सो या ठिकाणी प्रवीण सरांची बॅच तुम्हाला ई बुक सोबत आणि प्राईम बुक सोबत इथं बघू शकता. ऑल्सो दिस इज एम व्ही सॅट. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.